बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला जिल्हा वतीने बोंडार हवेली जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला। यावेळी बौद्ध समाज संघर्ष समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते। आज अकोला जिल्ह्यातील आमच्या सगळ्या बौद्ध बांधवांच्या वतीने स्थानिक विश्रामगृह येथे बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने एक बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या ज्या काही विदारक घटना आहेत त्या घटनेवर सगळ्या समाज बांधवांनी चर्चा केली आणि या चर्चेतून आम्ही एक सगळ्या समाजांना हा एक संदेश देऊ इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने होत असलेलं हे व्यक्तित्व या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी या संपूर्ण देशामध्ये स्वराज्य रक्षक आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचा सुद्धा महाराष्ट्र आहे आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महाराष्ट्रामध्ये जर ह्या अशा दुर्दैवी घटना घडत असतील, आपण पाहायला असतील नांदेड येथे अक्षय भालेराव या युवकाची आंबेडकर जयंती केली म्हणून त्याची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली। ही हत्या करत असताना जे कोणीही आरोपी असतील, आमच्या त्या वैयक्तिक आरोपीवर नाही पण त्या आरोपी ज्या वृत्तीने त्यांनी ही घटना घडवली त्या वृत्तीचा आम्ही सगळ्या समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। काल एक आमची चिमुकली भगिनी जिचं मुंबई येथे ज्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती त्या ठिकाणी तिच्यावर अन्याय करून त्या ठिकाणी जीव घेण्यात आला आणि त्या अशा या प्रवृत्ती घडू नये, अशा या प्रवृत्ती जर या महाराष्ट्रात घडत असतील तर जेही आमचे थोर पुरुष आहेत त्यांना आम्ही आदर्श मानतो। या थोर पुरुषांच्या विचारांना यांच्या कार्याला ही काळीमा फासणाऱ्या ह्या घटना आहेत। महाराष्ट्र शासनाला सन्माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा आम्ही या समितीच्या वतीने निवेदन देणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा आम्ही या समितीच्या वतीने निवेदन देणार आहोत की कृपया या घटना या अशा पुढे घडल्या नाही पाहिजे, कुठल्याही आमच्या भगिनीवर अन्याय झाला नाही पाहिजे, कुठल्याही समाजाचा शो हे अन्याय होताच कामा नये आणि कुठल्याही थोर पुरुषांच्या जयंतीला कुठल्या समाजाने विरोधही करू नये। हीच आजच्या दिनी आमची सगळ्यांची या बैठकीतून निष्पन्न झालेला आमचा हा निर्णय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही लेखी स्वरूपात उद्या जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत गृहमंत्र्यांकडे आम्ही ही मागणी सुद्धा निवेदनातून करणार आहोत।